आपण बोलू शकता. आपले हँड रेज करा. कारण काही मंडळी तर नवीन आहेत, तर मी त्यांनाही उत्सुक आहे ऐकायला, जी नवीन मंडळी आली आहेत. तर त्यांना कसं वाटलं? त्यांना काय जाणवलं? सगळ्यांनी कृपा करून हँड रेज करा आणि आपल्याला शक्य असेल, बोलता येत असेल तर जरूर बोला. जरूर आपण व्यक्त व्हा असं मी आपल्याला विनंती करेन. हां, बोला. रोहिणीताई बघा जरा, मी माझं बोलून अनुराधाताई बोला. हा, हा बोलू का मी आता हा अनमल सर. बोला बोला बोला. नमस्कार ताई. आजचं ध्यान खरंच अद्भुत होतं. सप्तरंग दिसत होते आणि एक पूर्णतः गूढ हे दिसत होतं. खोल ध्यानात गेले होते आणि एक व्यक्ती अशी पाठमोरी ध्यानस्थ बसलेली दिसली. म्हणजे मी खुर्चीवर बसले, ती जमिनीवर बसली होती आणि खूप प्रकाश दिसत होता. धन्यवाद ताई. वैशालीताई बोला. वैशालीताई बोला. नमस्कार ताई. मला तुम्ही पूर्ण लिटररी कामाच्या याच्यावर स्पॉट विकलेले पूर्ण जाणवले. कट 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 पूर्ण आवाज येतो. खूप छान. मोहन माझ्या ह्याच्यातनं ते हे निघून गेले. म्हणजे आवाज करायचं ना ते नाही येते म्हणून मी हे रिमूव्ह केलंय हे, म्हणून मी बोलते ताई. हा, छान झालं आजचं ध्यान. आणि व्हायब्रेशन्स खूप होते कानामध्ये, ते खूप जाणवले. आणि नंतर सगळ्या चक्रांवर असं जाणवत होतं की प्रकाश फिरतोय फिरतोय. आणि ध्यान खूप छान झालं. धन्यवाद ताई, धन्यवाद. शारदाताई. ओके. आजचं ध्यान खूप छान झालं आणि मला असं वाटत होतं, दिसत होतं की असं जे आपण मॅगीचे नूडल्स असतात तशा त्या कॉर्ड्स आहेत आणि त्या हळूहळू हळूहळू काळ्या काळ्या अशा गळून पडतायत. आणि ज्या वेळेला असं ते गळून पडत होतं त्याच्या बिफोर दॅट असं पेन होत होतं प्रत्येक त्या त्या भागावर, आणि मग नंतर हळूहळू ते असं रिलीज होत होतं. सो आय कुड फील दॅट. सो थँक्यू व्हेरी मच. आणि मला एक विचारायचं होतं ते असं, जसं तुम्ही म्हणालात ना काही एक इश्यू असेल तर आज्ञाचक्र हृदय चक्रावरून त्याचं काही आपण काढू शकतो, ते मला काही कळलं नाही एक्झॅक्टली कशा पद्धतीने आपण ते रिलीज करायचं, की तो जो प्रॉब्लेम आहे त्याचा कसं निरासन करायचं, तर ते मला काही एक्झॅक्ट कळलं नाही. थँक्यू. ते समजेल, वेळेत समजेल. ओके, थँक्यू. मी बोलू का? हा बोला. हा, मी सोनाली बोलतेय. मी आज फर्स्ट टाइमच अटेंड केलं आणि खूप म्हणजे खूप सुंदर वाटलं, खूप सुंदर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुम्ही बोललात पहिल्यांदा येऊन सुद्धा. मी अजून विनंती करेन, पहिल्यांदाच अनेक व्यक्ती जोडल्या गेलेत, तर आपण हा, आपला रोहिणी त्यांना सांगा. आणि हँड रेस नसेल करता येत तर आपण याच्यातनं बोला, कशातनं, खिडकीतून बोला. हा, बोला ताई प्लीज. आत्मवंदन ताई. ध्यान उत्तम झालं. ध्यानामध्ये आज मावतार बाबाजींनी दर्शन दिलं आणि खूप बरं वाटलं. आणि जेव्हा आपण गुरूंना समर्पण केलं आणि इष्टदेवतेला समर्पण केलं तेव्हा ब्रह्मरंध्रावर प्रचंड दाब जाणवला. आणि जेव्हा आपण पूर्ण जगाला आशीर्वाद दिला, म्हणजे दोन्ही हात वरती करून की कल्याण होऊ दे वगैरे, तेव्हा दोन्ही हातांमधून प्रचंड व्हायब्रेशन्स बाहेर पडतायत हातातून असं जाणवत होतं. खूप छान अनुभूती. खूप खूप धन्यवाद. उज्ज्वलाताई बोला. उज्ज्वलाताई. म्यूट आहात तुम्ही, म्यूट आहात. नमस्ते सर्वांना. आपण ध्यान तर आहेच, त्याच्याबद्दल मी बोलते, पण आपण दिलेलं ज्ञान हे अद्भुत होतं खरं सांगायचं तर. मागे बऱ्याच अनाघाताईंनी घेतलेलं आहे कॉर्ड्स कटिंग, पण आज तुम्ही अधिक डीपमध्ये जाऊन कॉर्ड्स कुठले कुठे कुठल्या चक्राला जोडलेले असतात याच्यावर अजून स्पष्टीकरण हवंय.
किंवा आपल्याला कसं कळेल, की आपला कॉर्ड्स नेमका कुठे कोणाशी जोडलाय? कारण काही वेळेला प्रत्येक वेळेला आपण भावनेतून बोलतो, अगदी हृदयापासून बोलतो, पण समोरचा कसा घेतो, हे आपल्या लक्षात येत नाही. आपण मग नकारात्मक गोष्टींचा खूप आपल्याला त्रास होतो. आता म्हणजे आपण सांगितलं आपण ज्याच्याशी बोलतो किंवा एखाद्या अ, ठिकाणी जातो, तर ते आपले कॉर्ड्स कसे जुळतात, तर हे मला समजलं, लक्षात आलं. पण आपला कॉर्ड्स कुठला म्हणजे कुठल्या चक्रावरचा आणि समोरच्याचं कुठलं चक्र, हे आपल्याला अनुभवाने कळू शकेल किंवा आपण मार्गदर्शन करालच. ते खूप छान होतं आणि नकळत आपले कॉर्ड्स जुळले जातात. आणि मला आत्ता असं ध्यानात जाणवलं, की आपले कॉर्ड्स कुठे-कुठे जुळलेले आहेत नकळतपणे. अगदी म्हणजे टीव्हीच्या बातम्यांवर आपण आता सध्या बघतोय ना ते अ, संतोष देशमुख, धनंजय मुंडे, ते वाल्मिक कराड वगैरे. तर सॉरी मी त्यांची नावं घेतली. पण मला खरंच ते चेहरे दिसले. म्हणजे खालच्या आपल्या स्वादिष्टान मूलाधार चक्रामध्ये. आता मग माझ्या लक्षात आलं, अरे हे चित्र का दिसतंय मला? पण म्हणजे आता गेले काही दिवस मला जसा वेळ मिळेल, तर तेच बातम्या डोळ्यासमोर येतात. दुसरं काहीच म्हणजे इथे वाचायला साधन नव्हतं. मग YouTubeच्या, टीव्हीच्या बातम्या या सतत डोळ्यासमोर आल्यामुळे तेच चेहरे आपल्या डोळ्यासमोर येतात. तर मला पूर्वी वाटायचं, की आपण मनाने जोडलं जातो किंवा मनाचं बाह्य प्रक्षेपण कदाचित वेगवेगळे शब्द असतील, पण त्याचा धागा एकच असेल. तर आज तुम्ही ते सांगितलं, की आपण नकळत त्या धाग्याला जोडले जातो. तर हे जाणवलं मला आज त्याची अनुभूती आली. की आपण कसे जोडले जातो आणि हे फार महत्वाचं आहे कळणं. हे मला म्हणजे ज्ञानाने तुम्ही आधी सांगितलं तेव्हा कळलं आणि ध्यानातून मला ते जाणवलं, की आपण या बातम्यांशी कसे जोडले जातो ते आणि मग त्या नकारात्मक गोष्टींचा प्रभाव आपल्यावर पडू शकतो. त्यानंतर मला ध्यानामध्ये ब्रह्मरंध्रावर प्रचंड गरम वाफ म्हणजे बोलल्यानंतर माणूस आपल्या जवळ बोलतो, तेव्हा आपल्या हाताला जशी उष्णता आणि पाण्याची वाफ जाणवते, तसं ब्रह्मरंध्रावर जाणवलं आणि हृदयाच्या ठिकाणी मला हृदयचक्र चांगलं सोनेरी दिसलं खरं तर फिरत होतं ते, पण आजूबाजूला खूप काळं दिसत होतं. म्हणजे मगाशी सांगितलं ते मॅगी वगैरे, तर तशा काळ्याच मॅगी दिसत होत्या मला खूप. बाकी आपलं ज्ञान हे मुक्तीचं ज्ञान आहे असं मला वाटतंय. कारण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतनं मुक्ती पाहिजे असते आणि ही मुक्ती आपल्याला या ज्ञानातून, ध्यानातून कशी मिळेल आणि आपण मुक्त होऊन मोक्षपदाला जाऊ, परमेश्वराच्या चरणी लीन होऊ, असं हे ज्ञान आहे. खरंच अद्भुत आहे. खूप खूप धन्यवाद. मी बोलू का? बोला बोला. नमस्कार. मी आजच पहिल्यांदा इथे जॉईन झालेली आहे आणि माझी काही ध्यानामध्ये प्रगती नाहीये माझी. मी नियमितपणे ध्यान करते, पण 20 मिनिट काही नाही होत मला. एक 5-7 मिनिट एवढंच बसू शकते मी. विचलित असतं मन. पण आज जे ऋताताईंनी सांगितलं ते विचार खूप आवडले मला. त्या विचारावर काम अजून करायला पाहिजे असं मला वाटलं. आणि बाकी आजचा पहिलाच दिवस असल्यानं त्यात मी आधी त्याप्रमाणे प्रगती नाहीये माझी. तर इथे ब्रह्मरंध्रावर काहीतरी दबल्यासारखं मला वाटत होतं. धन्यवाद. मला एक विचारायचं आहे, असं हे ध्यान दररोज करायचं का? आम्ही प्रॅक्टिस करायची का याची आज जे शिकवलं ते? आजपासून तुम्ही आला आहात, तुमचं स्वागत आहे. आपलं नाव सांगाल ताई मला? मी डॉक्टर कांचन जतकर. तेव्हा नमस्कार ताई. तर आपण रोज या, हळूहळू आपल्याला त्याची आवड लागेल आणि मार्ग मिळेल. एवढंच. खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. शांत वाटतंय, छान वाटलं. धन्यवाद. ममता. ऋतताई नमस्कार. अतिशय छान ध्यान होतं. म्हणजे इतकं सुंदर रिफ्लेक्शन होतं की इतके दिवसापासून प्रत्येक चक्रावर पूर्ण तो कलर मला कधीच दिसत नव्हता. पण आज लिटरली मला प्रत्येक चक्रावर प्रत्येक रंग एकदम सुंदर आणि एकदम छान पसरलेला दिसत होता. आणि तो पण असा ब्लॅक कलर बाजूला होऊन तो कलर दिसत होता. म्हणजे लिटरली ते फील होत होतं पूर्ण. आणि एवढ्या दिवसापासून मी तेच विचार करते की माझे ते सगळे रंग का नाही दिसत मला. म्हणजे नुसते मी जाते करते सगळं करते एवढे वर्ष झालं, पण मला तो एक्झॅक्ट कलर त्या चक्रा का नाही दिसत आहे. तर ते पण मला कळलं. आणि खरंच मला क्लिअर तो अनुभव आला आणि खूपच सुंदर होतं ध्यान.
आणि ज्ञान तर छानच असतात आणि तुम्ही खूप गोडच बोलत होता, एकदम मस्त वाटत होतं, ऐकायला सुद्धा छान होतं. थँक्यू सो मच. शुभांगी ताई बोला. नमस्कार ताई, ऋताताई. सर्वांना नमस्कार माझा. तर ब्रह्मानंदरावर माझ्या डोक्यावर असा धबधबा होता की डोकंच माझं सारखं हलत राहायचं. त्याच्यानंतर कानामध्ये असं गरम गरम वाफा येतात तशा होत होत्या. कोणी भुवयाच्या मध्ये असं काहीतरी गळून पडतंय असं वाटत होतं. तसंच हृदयाच्या तिथे बाजूला सगळं काळं काळं वाटत होतं आणि मध्ये असं पिवळं पिवळं दिसत होतं. बरं वाटलं. म्हणजे काहीतरी मला जाणवतंय. ढोपऱ्यामध्ये गुडघ्यामध्ये पण असं गरम गरम वाफासारखं होत होतं. जांघामध्ये पण असं बरं वाटलं. म्हणजे त्या एकदम काहीतरी माझ्या मध्ये काहीतरी निश्चित काहीतरी आहे असं वाटायला लागलं. एवढं सांगू बस. वंदना कुराडे आत्या बोलायचंय काय? येतोय बोला. मला मला आज पाठीमधलं माझं किती दुखणं होतं ते आज जरा बरं वाटते खूप आणि शरीर एकदम हलकं हलकं झाले. एकदम बरं वाटतं, खूपच बरं वाटतं एकदम. नमस्कार ताई. आजचं ध्यान पण छान होतं आणि तुम्ही कॉर्ड्स कटिंगचं ताईंनी आपल्याला खूप छान ज्ञान दिलं. आणि मला महाअवतार बाबाजींचं डोळ्यासमोर सतत त्यांचं दर्शन होत होतं. तुम्ही सांगत होतात तर खूप छान. त्याच्यामुळे ते हलतच नव्हतं त्यांचं स्वरूप डोळ्यापुढून सांगताना. आणि जांभळ्या रंगाचा नुसता प्रकाश डोळ्यापुढे येत होता. खूप छान वाटलं. मस्त ध्यान. धन्यवाद ताई. दीपाली. नमस्कार ताई. ताई आपण जेव्हा ध्यानाला सुरुवात केली ना, तेव्हा सुरुवातीला जेव्हा तुम्ही म्हणालात आपण ताठ बसायचंय, तेव्हा असं वाटलं स्पायनल कॉर्ड मधून खूप काहीतरी सळसळत आत गेलं. त्याच्यानंतरची अनुभूती प्रचंड प्रचंड छान होती. म्हणजे अजूनपर्यंत माझं सहस्त्रार जडच आहे. आणि आपण जेव्हा कानावर आलो तेव्हा कान माझा खूप दुखला, खूप प्रचंड दुखणं झालं. आणि आतापर्यंत असं होतं ना, जेव्हा जेव्हा आपण असे सेशन्स घेतलेत कॉर्ड कटिंगचे, तर त्यावेळी मला खूप त्रास व्हायचा, खूप अस्वस्थ व्हायचं, नाही जमायचं. म्हणजे कितीही प्रयत्न केले तरी इतकंच जमत नव्हतं. पण आज मात्र असं विनासायास आपोआप असं वाटत होतं ते पाश तुटतात तसं काहीतरी, पण ते सगळे कॉर्ड्स आपोआप तुटत गेले. आजची अनुभूती खूप छान होती ताई, आणि अनुभूतीतच राहावं. धन्यवाद ताई. आणखी कोणाला बोलायचंय? शैलजा भालेराव बोला. हा बोला. मी ग्रुपवर तशी नवीनच आहे. आपल्या ग्रुपवरचे काही सुरुवातीचे सेशन मी केले, जसं जमेल तसं मी बसते. पण आज अगदी म्हणजे हे पूर्ण सेशन करायचं हे ठरवून बसले आणि खूप छान अनुभूती होती. मला शेवटी शेवटी असं खूप जाणवत होतं की आज्ञाचक्राच्या इथून सारख्या अशा काहीतरी वेव्ज निघत होत्या, गुलाबी कलर सारखा मला डोळ्यासमोर दिसत होता. हा एक अनुभव मला आज म्हणजे जाणवला प्रकर्षाने. खूप छान झाले ताई. खूप खूप नमस्कार आणि धन्यवाद. मी बोलू? बोला बोला. हा, खूप छान वाटलं ताई. आणि असं ट्रेन मधून वर जाऊन ते कुक्के सुब्रह्मण्यम तिथं गेल्यासारखं झालं मला आज. आणि असं अंगभरसाच्या मुंग्या मुंग्या आल्यासारखं वाटलं. खूप छान ताई, खूप छान. धन्यवाद. आणखी कोणाला बोलायचंय? नवीन पैकी कोणाला बोलायचंय? दोन्ही सुंदर ताई, ध्यान व ज्ञान. खूप खूप धन्यवाद. आणि कांचनताई आपण आलात, बोललात, खूप बरं वाटलं. त्यांचा आध्यात्मिक वारसा खूप आहे, लिहितात खूप सुंदर, देवीवरती फार सुंदर बोलतात. कांचनताई, वनमालाताई, जरूर या, स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद ताई. अनुष्का ताई बोला. परत नमस्कार ताई. मी तर नवीनच आहे या ग्रुपवर, पण खूप छान ध्यान झालं. ऍक्च्युली ध्यान करताना आमचे डोळे बंद केल्यावर पूर्ण असं ब्लँक, फक्त असे काजवे नसतात तशाच लाईट्स दिसत होत्या फक्त.
आणि खूप छान वाटलं. धन्यवाद. आणखी नवीन कोणाला बोलायचंय? नवीन जॉईन झालेले कोणी असतील तर बोला. आपण व्यक्त व्हा, म्हणजे तुमचे सगळे प्रॉब्लेम्स काय असतील तर ते ताई व्यवस्थित तुम्हाला समजवू शकतात. बरोबर आहे. व्यक्त होणं हे आपलंच अनाहत चक्र उघडतं आणि त्याचा जास्त फायदा हा आपल्यालाच होतो. अनुभवावरून सांगते ताई. ताई मी माझा पण अनुभव सांगते. मला आज कानाजवळ खूप म्हणजे उजवा कान दुखत होता आणि मणिपूर चक्रात गेल्यावर आहे ना, चारी बाजूनी काहीतरी असं जातंय असं जाणवलं. आणि स्वादिष्टान चक्रात पाणी पूर्ण हलत होतं, म्हणजे असं इकडून तिकडे असं होत होतं. मूलाधारमध्ये काही एवढं नाही जाणवलं, पण मला जास्त मणिपूर आणि स्वादिष्टांमध्ये जास्त जाणवलं. खूप खूप धन्यवाद ताई. आपण खूप छान सगळं आमच्याकडून जे वाईट आहे ते काढून टाकताय आणि जे चांगलं आहे ते भरताय आमच्यामध्ये. खूप खूप धन्यवाद. आणखी कोणाला बोलायचंय? हॅलो, मी बोलू का? बोला बोला. हा, मी संध्या देसाई. आजचे दहान ताई खूप छान झाले. मला खूप डीप गेल्यासारखं वाटत होतं. त्याच्यानंतर आपण जे जसे जसे बदल सांगत होता त्याप्रमाणे घडत होतं. आणि जे काही आहे आतापर्यंत, जे काही तुम्ही ध्यान घेतलेलं आहे, तर बऱ्याचशा गोष्टी आमच्या मनातून, आमच्या शरीरातून रिलीज झालेल्याच आहेत आणि अजूनही होतच आहे. त्याची जाणीव आजही जाणवली. त्यामुळे आणि दुसरं म्हणजे माझ्या मुलांनी आजच जॉईन केलंय आदित्य देसाई. तर ऑफिस असल्या कारणाने तो मला वाटतं ऑफिस जॉईन करायला लगेच गेला थोड्या वेळाने. पण जे काही आपली शरीरातली चक्र वगैरे आहेत, तुम्ही जसं सांगत गेला ते फारसं त्याला त्याची जाणीव झाली नसेल असं मला वाटतं. तर ती चक्र कुठे काय आहे त्याचा त्यांनी आधी पहिला अभ्यास करायला हवा. हे तुमच्या म्हणजे प्रत्येक ह्याच्यातून कुठे काय चक्र आहेत ते असं त्याला समजलं नसावं असं मला वाटतं. मी बोलू का? हो बोला ताई. ऋताताई आणि अनघाताई, पहिले साष्टांग नमस्कार. मला आज मणिपूर चक्रावर आणि स्वादिष्टान चक्रावर असं खूप पिरवटून निघाल्यासारखं वाटत होतं. मणिपूर चक्रावर जास्त पिरवटून निघाल्यासारखं. बाकी ठिकाणी सेन्सेशन जाणवलं तसं, पण या म्हणजे आताही मला थोडा मणिपूर याच्यावर थोडा त्रास होतोय. म्हटलं का आता हरकत नाही, मगासपेक्षा कमी झालाय, पण असं गोल असं खूप असं काहीतरी तिथे होतंय पिरवटल्यासारखं. आणि स्वादिष्टांनाही होत होतं. आणि मूलाधार चक्रावर जाणवले सेन्सेशन्स, पण असं काही जाणवलं नाही. सगळीकडे सेन्सेशन तर प्रत्येक चक्रावर जाणवत होते. बाकी धन्यवाद. सुजाता ताई. नमस्कार ताई. आजचं ध्यान खूपच छान होतं, अद्भुत होतं एकदम. आणि मला आज सर्व चक्रांवर आयदर पांढरा किंवा जांभळा असे रंग दिसत होते, तेजस्वी. आणि पूर्ण म्हणजे चक्र असं हे होत होते सगळे, असं फुलून आल्यासारखे वाटत होते. खूप छान, धन्यवाद ताई. मी बोलते, सुनंदा. बोल छान, बोल. अगदी मस्त वाटलं आज तर ध्यान. एकदम छान झालं. सगळीकडे प्रकाश प्रकाश ताई सांगत होत्या तसं तसं सगळं जाणवत होतं. एकदम मस्त वाटत होतं. मूलधारामध्ये थोडस वाटलं मला फिरलं. छान ध्यान झालं ताई. मस्त मस्त छान वाटतंय. हॅलो, मी बोलू का? बोला बोला. मी म्हणजे खूप दिवसांनी आज खिडकी ओपन ठेवली माझी आणि खूप म्हणजे असं डिस्टर्बन्स होतं ना, त्याच्यामुळे आज खिडकी ओपन केली. आणि मला असं उलट जाणवलं की सगळं म्हणजे कान वगैरे असे थंड पडत होते, माझे सगळे चक्र थंड झाले असं होत होतं. म्हणजे काय माहिती, आणि मी बसू शकेल की नाही असं वाटत होतं. आज इतका पाय दुखत होता. काल मी तुम्हाला म्हटलं ना की वाताचा त्रास होत आहे, पण बसले मी आज चांगलीच. धन्यवाद. ऋताताई, मला सांगू शकाल का की
मला असं इतकं पिळवटल्यासारखं का वाटत होतं. जे सगळे नकारात्मक कॉर्ड्स होते ते तुमचे तिथले म्हणजे तुमच्या मणिपुरातून किंवा स्वादिष्टाने जे जमा होते ना ते निघत होते तिथून. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे जाणवलं जास्त. ज्यांचे हं. जास्त दडले होते तिथून ते निघाले. प्रक्रिया सगळ्यांवर झाली. आता ज्यांची जी ऊर्जा काम करत होती जास्त त्यांना सगळीकडून जाणवली. म्हणजे काय म्हणायचं, तुम्ही काय शब्द वापरला, शेवया की काय, मॅगी. आता नवीन आपण शब्द घेऊया, मॅगी. त्या मॅगी निघत होत्या, काळ्याशा जळल्या होत्या त्या. आणि त्याच्यामुळे रिलीज होत होता. आज सगळ्यांना बघा एकदम असं हलकं हलकं वाटतंय, छान वाटतंय. आज आता झाली आपली क्रिया. मिठाच्या पाण्याने हात धुवून टाकावे आधी आणि नंतर मग बाकी कामाला हात लावावे. ती सूचना जरूर आपल्या ह्याच्यात पोस्ट करावी. ठीक आहे, रोज लक्षात घ्या. एखादं असं छान जवळच ठेवा, म्हणजे ध्यान झालं की पटपट मारला हाताला, असं हे केलं, नॅपकिन पुसलं की झालं. हा बेटा बोलो. नमस्ते ताई। हाँ बेटा, नमस्ते। स्टार्टिंग में तो जैसा आप बोल रहे थे वैसा महसूस करने की कोशिश की कि गंगा माता स्नान करा रहे हैं और सब। लेकिन जैसे जैसे वो बढ़ता गया, मतलब कई बार ऐसे सुना है लोगों से कि अपनी ऊर्जा ट्रांसफर होती है दूसरों को, वो हील करते हैं दूसरों का पेन। पर आज सही में वो ऊर्जा मुझे महसूस हुई, लाइक अपने पूरे इसमें एक सर्कल जैसा बन गया था। एंड इट वाज लाइक तुम टच करोगे तो तुम्हें झटका लगेगा, रोंगटे खड़े हो गए थे आज शरीर के। तब ऐसा लगा ओ अपने में भी ऐसी ऊर्जा हो सकती है जो दूसरों को हील कर सके। मतलब हमेशा सुनती थी पर आज वो महसूस हुई ऊर्जा, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद ताई। राधा ही मायाताईंची मुलगी आहे, मोठी मुलगी, आणि राघव हा त्यांचा मुलगा आहे. दोघांचे स्वागत. रोज आते जाओ बेटा. आणि तिला एक लहान मुलगी आहे. आणि आता गुड न्यूज आहे. थँक्यू थँक्यू डिअर. ठीक आहे मास्टर, सगळ्यांना नमस्कार माझा. इथेच आपण थांबतोय. जय श्रीराम.